परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. प्रतिदिवशी तो देव त्याची दया आम्हासाठी नवी करत असतो आणि आज खचितच त्याची दया त्या देवाने आम्हासाठी नवीन केलेली आहे. कारण तो जे बोलतो तो ते आपल्या सामर्थी हाताने पूर्ण करत असतो आणि ते पूर्ण करण्यासाठी तो नेहमी जागृत असतो. इस्रायलाच्या रक्षकाला कधी झोप लागत नाही. नेहमी जागृत असणारा असा तो आमचा जिवंत देव परमेश्वर आहे. जागृत आहे, तो जिवंत आहे म्हणून तो जागृत आहे. तो कधी झोपत नाही, तो कधी विसावा घेत नाही. असा तो आमचा चांगला देव परमेश्वर आहे. हालेलुया, देवाची स्तुती हो. आज देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्या वचनाची घोषणा करत असताना मला आनंद होतो. आणि नुकताच मोठा आनंद जो आम्हासाठी बायबलमध्ये सांगितल्यानुसार झालेला आहे म्हणजे ख्रिस्त जन्मोत्सव. ख्रिस्त जन्मोत्सव आत्ताच आम्ही हार्डली एक महिनाभर सुद्धा झालेला नाही आणि तो आम्ही त्याचा अजूनही त्या अनुभवामध्ये आहोत, त्या आनंदामध्ये आम्ही आहोत. आणि आम्ही असा विश्वास ठेवतो की ख्रिस्त जन्मोत्सव हा एक 25 तारखेपुरता किंवा त्या एक दिवसापुरता नसून तो जन्मोत्सव जो आहे आम्हासाठी वर्षोनवर्षाचा असावा. असा ज्यांना आम्ही वचनाची जाण आहे असे आम्ही लोक, विश्वासणारे लोक असा आम्ही विश्वास ठेवतो आणि त्यानुसार आम्ही वागण्याचा, वर्तण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरोखरच ख्रिसमस म्हटलं म्हणजे आनंद आहे. एकमेकांना भेटणे आणि अनेक प्रोग्राम्स असतात, अनेक खाण्यापिण्याच्या वस्तू तयार केल्या जातात, एकमेकांना दिल्या जातात. आम्ही स्वतःही घरामध्ये करतो किंवा विकत घेतो, एकमेकांना देतो. आणि नवीन कपडे आणि सर्व प्रोग्राम्स, कॅरल्स आणि एकमेकांना भेटवस्तू देणं, या सर्व गोष्टी आम्ही या काळामध्ये, प्रतियोगिता असतात, प्रोग्राम्स असतात, या सर्व गोष्टी या काळामध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाच्या काळामध्ये आम्हाला बघायला मिळतात. तुम्ही असं समजू नका की हा ख्रिसमसचा मेसेज आहे. तर या सर्व गोष्टीचा आनंद उपभोगत असताना देवाने त्या ख्रिसमसच्या संदर्भात सांगितलेल्या वचनामध्ये सुद्धा काही गोष्टी देवाने दाखवलेल्या आहेत. देव त्याच्या वचनातून सांगत असतो आणि अशाच काही वचनाचं आज आम्ही मनन करणार आहोत. आणि आजच्या आपल्या मननाचा जो विषय आहे, ख्रिस्त जन्मोत्सवामधले वधस्तंभ. ख्रिस्त जन्मोत्सवातला क्रूज किंवा ख्रिस्त जन्मोत्सवामधला वधस्तंभ हा आज वचनाचं जे मनन करणार आहोत त्याचं शीर्षक असणार आहे. मग जेव्हा क्रूस म्हटलं म्हणजे तेव्हा थोडंसं दुःख, वेदना या गोष्टीची म्हणजे एक याचं चित्रण आमच्या डोळ्यासमोर येते. पण आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव म्हणतो तेव्हा आनंद येतं. पण ह्या दोन्ही गोष्टी देवाने कशा जोडलेल्या आहेत, देवाचा जो उद्देश आहे, देवाच्या वचनानुसार ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहे त्याने एकत्र ठेवलेला आहे. देवाच्या वचनातून जर आम्ही बघतो, ख्रिस्त जन्मोत्सवाचा उल्लेख जो आहे केवळ 2 मत्तई आणि लुकामध्येच आहे, पहिल्या 1-2 आणि 1-2 अध्यायामध्ये. पण वधस्तंभाचा उल्लेख जो आहे त्या 4च्या 4ही गॉस्पेलमध्ये सर्व अध्यायामध्ये होताना आम्हाला बघायला मिळतं. ख्रिस्त जन्मोत्सवाचा उल्लेख जो आहे जुन्या करारामध्ये काही संदेष्टे लोकांनी केलेला आहे. थोडक्यात फारच क्षुल्लक भविष्यवाणीद्वारा आम्हाला बघायला मिळतो. पण वधस्तंभाचं वर्णन उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणामध्ये पर्यंत आम्हाला बघायला मिळतं. जर आम्ही उत्पत्ती 3:15 वाचतो त्यामध्ये सुद्धा आम्हाला वधस्तंभ बघायला मिळतो. आणि प्रगटीकरण प्रगटी 13:8 जेव्हा आम्ही वाचतो, वधस्तंभ ही कशी देवाची योजना आहे आणि ती सृष्टीच्या स्थापनेपासूनच देवाने स्थापित केलेली आहे असं आम्हाला बघायला मिळतं. उत्पत्ती 3:15 पासून तर रिव्हेलेशन किंवा प्रगटीकरण 13:8 वाचा. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करीतील.
तो दुसऱ्या एका मथळ्याखाली हे वाक्य येत आहे, पण सृष्टीच्या स्थापनेपूर्वी नेमकं ते हे वाचा मधलं. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याच्या जीवनी जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात. बस, जगाच्या स्थापनेपासूनच वधलेल्या कोकऱ्यापासून, म्हणजे जगाची पृथ्वीची जेव्हा स्थापना होत आहे तेव्हाच देवाचा हा कोकरा वधलेला गेलेला आहे, असं बायबल आम्हाला या वचनात सांगत आहे. म्हणजे वधस्तंभाची सुरुवात, वधस्तंभाचं वर्णन जे आहे ते सृष्टीच्या स्थापनेपासूनच आहे. व्हायल्याज ख्रिस्त जन्मोत्सव, जन्माचं वर्णन जे आहे हे फार थोडक्या 2 मत्तई आणि लूकमध्येच आहे आणि केलेलं आहे. जरी का आम्हाला कंपॅरिझन करायचं नाही, मग या जन्मोत्सवामधले वधस्तंभ हे कसे आहेत आम्ही बघण्याचा प्रयत्न करूया. वाचा ब्रदर, मत्तई 1:18 आणि 19. म्हणजे जन्माचं वर्णन तर आम्ही केलंच पाहिजे किंवा वाचलंच पाहिजे किंवा त्याचा ती बोधकथा आम्हाला माहीत आहेच. येशू ख्रिस्ता जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिचा उघड अपमान करावयाची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला. तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला माहीत आहे आणि हीच जी बोधकथा आहे, येशू हा गर्भावस्था असताना कशी परिस्थिती होती ते या वचनामध्ये सांगितल्या गेलेलं आहे. एक तर मरिया तिने गर्भधारणा केली आहे, गर्भावस्थेमध्ये ती आहे, पण तो पुत्र कसा होणार आहे, पवित्र आत्म्याच्या योगे होणार आहे आणि कुठल्याही पुरुषाच्या संयोगाविना होणार आहे. आणि ही बाब मरियेच्या लक्षात जेव्हा येते किंवा तिला आता माहीत होते कालांतराने, कारण तक्षणी जेव्हा गाब्रिएल देवदूत आला आणि तिला सांगितलं होतं, तिला सांगण्यात आलं, त्यावेळेस तर मात्र ती देवाची ही योजना आपल्या स्वतःमधून पूर्ण होण्यासाठी देवाच्या योजनेला ती होकार देत आहे. पहा प्रभूची मी दासी, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, अशी ती म्हणून चुकली आहे. पण नंतर जेव्हा प्रत्यक्ष ती घटना तिच्यासोबत घडत आहे, प्रत्यक्ष त्या योजनेचा भाग ती होत आहे, गर्भधारणा जेव्हा राहिली आहे, आजूबाजूची परिस्थिती, सामाजिक बाबी आणि ते कसं वेदना देणारा आहे, भावनिक वेदना, मानसिक वेदना देणारा ख्रिस्ताचा हा जन्म आहे, याचा अनुभव आम्हाला तिथे बघत आहे. मनुष्य एका पुरुषाविना गर्भधारणा करणं ही बाब तेव्हाच्या काळात आणि आताच्या काळात सुद्धा ही काही योग्य नाही आहे, अयोग्य आहे, वैध नाही आहे. आणि याची खंत तिच्या मनात खचितच आहे, होती. हे आम्हाला बघायला मिळते. हेच ते वधस्तंभ आहे. हाच तो वधस्तंभ आहे. जन्मोत्सव किंवा गर्भधारणेच्या वेळेस सुद्धा आम्हाला बघायला मिळतो. योसेफाच्या बाबतीत जरी का तो नीतिमान होता तरी पण तो तिला सोडण्याचा प्रयत्न करत होता, कारण आता काही जास्त लोकांना ही बाब माहिती झाली नव्हती. ती तिच्यामध्ये आणि देवाच्या त्या स्वर्गदूतामध्ये आणि याच्यामध्येच होती. सर्व लोकांना काही ती माहीत नव्हती. मग ही योग्य वेळ आहे, कदाचित मी तिला जर सोडलं तर तिची काही जास्त बेअब्रू होणार नाही, तिची जास्त बदनामी होणार नाही, अशी भावना तिच्या मनामध्ये येतो, त्याच्या मनामध्ये येते. आणि तसा विचार त्याच्या मनामध्ये असताना पुन्हा स्वर्गदूतांचा दृष्टांत त्याला होतो आणि मग तो नंतर हे असं करण्याचं सोडून देतो. आणि मग जे काही पुढे होते ते देवाच्या संयोगाने ते दोघंही होऊ देतात. तर या उलट जर आम्ही एखादी स्त्री, एखादी महिला गर्भधारणाच्या अवस्थेमध्ये असते तेव्हा काय होत असते आम्हाला चांगल्या रीतीने माहीत आहे. एक बाळ होणार आहे, ही भावना जी आहे त्या सर्व कुटुंबियांसाठी किती आनंद देणारी ठरते. ही किती मोठी अभिमानाची बाब असते आणि त्या संदर्भाने तिच्यासाठी खूप चांगली अरेंजमेंट, व्यवस्था, तिला खानपान, तिची काळजी घेणं, या सर्व गोष्टी अनुषंगाने तेव्हाही होत होत्या आणि आताही होतात आणि हे होत असते. हे सर्वसामान्य बाब आहे. पण या उलट तिच्या बाबतीत होत आहे. गर्भावस्था तर आहे ज्यामध्ये तिला सुख नाही आहे, तर असं भय, असा संदिग्ध अवस्था जी आहे तिची आणि त्या दोघाही आईवडिलांची झालेली आहे.
एका भय, एक संभ्रम, एक कलंकित भावना घेऊन ती त्यावेळेस जगत आहे. आणि जरी का तिच्या पोटामध्ये पोटामध्ये येशू बाळ वाढत आहे, अशी ही परिस्थिती होती. एकीकडे हाच तो क्रूसखांब किंवा हाच तो वधस्तंभ तिच्या मनामध्ये होता जन्मोत्सवातला, आणि एकीकडे तिच्या गर्भामध्ये जो आहे, पोटामध्ये आकार घेत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त, देवाची योजना जी आहे, आकार घेत होती. हाच तो वधस्तंभ आहे. दुसरा मुद्दा आपण बघण्याचा प्रयत्न करूया. प्रसवा अवस्था, गर्भधारणेनंतर प्रसवा अवस्था जेव्हा तिची जवळ आली, तेव्हा आम्ही काय होते, लूक 2:1-5 जेव्हा आम्ही बघतो, वाचू नका, आम्हाला ही सर्व बोधकथा माहिती आहे. आणि त्या वचनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी जनगणना होती, आणि जनगणना म्हटल्यानंतर त्या यहुदी लोकांचा किंवा त्या राजांचा एक फरमान होतं, आणि ते फरमान पूर्ण करण्यासाठी सर्व लोकांना आपापल्या ठिकाणी, आपापल्या मूळ ठिकाणी जाणे हे अगत्याचे होते. आणि याचंच पालन म्हणून हे दोघंही नासरेत हे त्यांचं मूळ गाव, आणि नासरेतातून बेथेलहेमाकडे ते जायला निघाले आदेशाचं पालन करण्यासाठी. आणि हे अंतर होतं 50 मैल. गर्भावस्था होती आणि 50 मैलाचं अंतर त्या काळामध्ये ते कापत आहेत, ते जात आहेत, जाण्यासाठी निघालेले आहेत. त्यावेळेस काही रिसोर्सेस एवढे नव्हते. वाचनातून आम्हाला बघायला मिळते, बायबलचा अभ्यास जेव्हा आम्ही करतो त्यावेळेस बहुधा ज्या लोकांजवळ अशा काही गाड्या नसायच्या, तर तेव्हा गाढवांचा उपयोग जो आहे हा वाहतुकीसाठी केला जायचा, असं आम्हाला बऱ्याच ठिकाणी बायबलमधून वाचायला मिळते. कदाचित ह्यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं असेल. त्यांनी कदाचित पायी प्रवास केला असेल, किंवा त्या गाढवावर बसून त्यांनी प्रवास केला आहे. पण जी अवस्था होती, अगदी प्रसूतीच्या जवळ ते आलेलं होतं, आणि या अवस्थेमध्ये असताना 50 मैलाचा प्रवास, हा आहे ख्रिस्त जन्मामधला वधस्तंभ. प्रसवा अवस्था आहे, पण ज्यात कुठल्याच प्रकारचा शारीरिक आराम नाही. या उलट आम्ही बघतो आताही जी महिला अशा अवस्थेमध्ये असते, तिची किती खाण्याबद्दलची, पिण्याबद्दलची, तिच्या आरामाबद्दलची काळजी घेतल्या जाते. पण इथे आम्हाला काय दिसत आहे, 50 मैलाचा जो प्रवास आहे, तो प्रवास त्या ठिकाणी ती करताना आम्हाला बघत आहे. आणि हाच तो वधस्तंभ आहे. हे झालं मरियेच्या दृष्टिकोनातून. देवाच्या दृष्टिकोनातून ही जर बाब आम्ही बघितली, तर देव का आपला प्रोग्राम, आपला प्लान, आपली योजना, ही योजना का प्रीपोन्ड किंवा पोस्टपोन्ड, म्हणजे स्थगित, किंवा थोडीशी अगोदर करायची किंवा थोडीशी नंतर करायची, का हे होऊ देऊ शकला नसता का? फरमानमध्येच निघालं. देवाला तर सर्व गोष्टी माहीत असतात, पण त्या आदेशाचं पालन करण्यासाठी ते त्या एवढा मोठा प्रवास करून जात आहेत, कारण की सर्व पूर्ण व्हावं म्हणून. देव अशी योजना करत असतो नेहमी. जेव्हा आम्ही बायबलचा अभ्यास करतो, देवाची योजना परिपूर्ण असते. मनुष्याच्या मूर्खपणाच्या योजना किंवा कृतीपेक्षाही देवाची मूर्खपणाची कृती मनुष्याच्या बुद्धीच्या कृतीपेक्षाही, अति श्रेष्ठ बुद्धीच्या कृतीपेक्षाही श्रेष्ठ असते देवाची मूर्खपणाची कृती, असं बायबल वचनामध्ये आम्हाला सांगते. म्हणून देवाची जी योजना आहे, देवाचे जे विचार आहे, ते परफेक्ट असतात, ते वेळेनुसार असतात, आणि जेव्हा ते व्हायला पाहिजे तेव्हाच ते होत असतात. आणि म्हणून देवाचा हा योजनेचा भाग होता, म्हणून देव होऊ देत होता. दुसरा एक भाग इथे मला प्रामुख्याने सांगावं असं वाटते. मत्तय ते मलाखी म्हणजे जुना कराराचा शेवट आणि नव्या कराराचा सुरुवात. हा जो काळ आहे, हा काळ आहे 400 ते 420 वर्षाचा, ज्या काळामध्ये देव कुठल्याही मनुष्याशी, देव कुठल्याही शास्त्याशी, देव कुठल्याही राजाशी, देव कुठल्याही संदेष्ट्याशी काहीही बोललेला नाही. हा शांततेचा काळ आहे, हा मूक काळ आहे. काहीच
वार्तालाप होत नव्हतं या काळामध्ये. आणि अशा या काळामध्ये देव आपली योजना जी आहे गुप्तपणे राबवत आहे. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचं पाठबळ किंवा कुठल्याच प्रकारची हेल्प तिच्यासाठी येणार नव्हती. ते होऊच द्यायचं होतं, कारण हा मुक समय आहे. पण देव हे होऊ देत होता. पुढे जाऊन लूक 2:7 मध्ये आम्ही जेव्हा वाचतो, मग अशाही परिस्थितीमध्ये एकदाचे ते 50 मैलाचं ते अंतर काबीज करून त्या ठिकाणी आले. पण म्हटलं की उतार शाळेमध्ये, धर्मशाळेमध्ये जागा नव्हती आणि म्हणून तिचे दिवस भरलेले होते. आणि मग तिची प्रसूती जी आहे त्या एका गाईच्या गोठ्यामध्ये आणि झालेली आहे आणि ते बाळ गव्हाणीत ठेवण्यात आलेलं आहे. हा आहे वधस्तंभ, ख्रिस्त जन्मामधला वधस्तंभ. ख्रिस्त जन्मामधला बोचरे काटे जे आहेत टोचणारे, हे हा आहे जन्मोत्सव आहे, आनंद आहे. हे करतो ते करतो, पण त्याच्या सोबत काहीतरी बाइंड केलेलं आहे, कशा तरी सोबत ते जोडलेलं आहे. हे आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. का देव जे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या कुमारीच्या गर्भामध्ये एक गर्भ ठेवू शकतो, तर तो ती योजना पुढे ढकलू शकत नाही का? किंवा का तो गर्भ तिच्या उदरामध्ये, पोटामध्ये ठेवू शकतो, गर्भधारणा करू शकतो? तर एक चांगली अरेंजमेंट, चांगली व्यवस्था, एक चांगलं घर, जिथे सर्व काही वातावरण निकोप असेल, चांगलं असेल, आरामदेह असेल, ही व्यवस्था का देव करू शकत नाही का? नाही. देवाला तो वधस्तंभ, देवाला त्याची योजना पूर्ण करायची आहे. हे देवाचं काम आहे. देवाचं काम करण्याची पद्धत ही आगळी वेगळी निराळीच असते. म्हणून देव त्याच्या वचनात म्हणतो की माझे विचार हे माझेच विचार आहे, माझ्या योजना या माझ्याच योजना आहे. आम्हा मनुष्याच्या योजनेसारख्या त्या नाही आहेत. मनुष्य वेगळ्या रीतीने विचार करतो, पण देव वेगळ्या रीतीने योजना करतो. आणि देवाची जी योजना आहे, जरी का त्या ठिकाणी तिला आराम नाही आहे, प्रसवा अवस्था आहे, पण ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा शारीरिक आराम नाही, तर सर्व प्रकारचं शारीरिक कष्ट आणि कष्टच आहे असं आम्हाला बघायला मिळते. हाच तो वधस्तंभ आहे तिच्या जन्माच्या ख्रिस्ताच्या जन्मोत्सवामधला. देव हे कदाचित करू शकला असता, पण देव त्याची योजना पूर्ण करण्यासाठी त्याच्या या योजनेमध्ये, त्याच्या या व्यवहारामध्ये एखादी वेळेस आम्हा मनुष्याचा तोटा जरी होत असला, आमचं नुकसान जरी होत असलं, आम्हाला दुःख, कष्ट, वेदना जरी होत असल्या, तर त्या आमच्या लाभाच्या आहे किंवा त्याच्यामधून आमचा लाभ किंवा आमचा फायदा दाखवत असतो त्या योजनेमधून किंवा त्या व्यवहारामधून. देव जेव्हा व्यवहार करतो, त्या व्यवहारामध्ये किती दुःख, कष्ट, वेदना जरी असतील, तरी त्यामध्ये सुद्धा तो आमचा फायदा, आमचं हिताचं काय आहे हे नेहमी दाखवत असतो. आणि हेच तो देव ह्या सर्व त्रासदीमधून ती जात आहे, त्यामध्ये तिला दाखवत आहे. देवाचं वचन आमच्यासाठी एक आठवण करून देतो. हे आजच्या आमच्या लोकांसाठी, हे तर मरियेच्या बाबतीत त्या काळामध्ये 2025 वर्षापूर्वी हे घडलेलं. आणि आज आम्हासाठी देव काय दाखवून देत आहे? विलापगीत 3:27 मध्ये देव त्याच्या वचनात म्हणतो, मनुष्याने आपल्या तारुण्यात जू व्हावे हे त्याला बरे आहे. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू व्हावे हे त्याला बरे आहे, असं देवाचं वचन सांगते. पण देवाची ती योजना तो पूर्ण करत होता. आणि म्हणूनच या शब्दाच्या पूर्तता व्हावी म्हणूनच देव परमेश्वर 33 वर्षाच्या या तरुणाला त्याच्या गर्भावस्थेत असताना पासूनच अशा या सर्व बिकट खडतड परिस्थितीमधून जाऊ देत आहे, यासाठी की भविष्यामध्ये सर्व काही प्रकारचं दुःख सहन करण्याची ताकद, ती सामर्थ्यता त्याच्यामध्ये यावी, तो संयम त्याच्यामध्ये यावा, यासाठी देव या 33.5 वर्षाच्या तरुणाला तयार करत आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. जरी तो यावेळेस तिच्या मरियेच्या गर्भामध्ये होता, पण देव त्याला आतापासूनच तयार करत आहे. आम्ही इथे येतो, आम्ही विश्वासणाऱ्याने बसतो, देव आमची तयारी करत आहे. प्रत्येक समयी परिस्थिती बदलत आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती सुवार्तेच्या बाबतीत पूर्वी फार वेगळी होती, आज ती कठीण होऊन बसली आहे.
पण देवाच्या लोकांना मला तुम्हाला देवाच्या या वचनाच्या सर्व आधारावर सांगू द्या, देव हे तुम्हा आमातून करून घेण्यास समर्थ आहे आणि देव आम्हाला त्यासाठी तयार करवत आहे, मोठ्या आणि खडतड परिस्थितीसाठी तयार करताय. देवाचं वचन हेही आम्हाला आठवण करून देते. आकाशातील पाखरांना सुद्धा विसाव्यासाठी किंवा आरामासाठी कुठे घरटे, कुठेही ते जे पाखर आहे कुठेही त्याचं कोट किंवा ते कोटे किंवा त्याचे घरटे जे आहे कुठेही बनवू शकतात आकाशातील पाखरं. पण मनुष्याच्या पुत्राला जन्माच्या समयापासून तर वधस्तंभावर जाईपर्यंत क्रूस खांबाशिवाय कुठेच थारा, कुठेच विश्राम, कुठेच आराम मिळालेला नाही आपलं डोकं टेकवायसाठी. ही परिस्थिती आहे आणि देव हे होऊ देत आहे. देवाची ही योजना आहे. म्हणून ती मरिया 50 मैलाचा प्रवास करून त्या ठिकाणी बेथलेहमामध्ये आलेली आहे. हा तिच्यासाठी वधस्तंभ होता. आणि आजही या सर्व विलापगीत 3:27 किंवा या सर्व वचनांमधून, या पाखरांच्या वचनामधून देव आम्हाला आठवण करून देत आहे की आम्हाला तीच तयारी करायची आहे. ख्रिस्त सुद्धा असाच 50 मैलाचा प्रवास गुलगुता टेकडीपासून तर वधस्तंभावर त्याला जिथे खेळण्यात आला आहे असा या प्रवासातून तो गेलेला आहे. आणि या प्रवासातून जात असताना त्याने मोठ्या धैर्याने सर्व गोष्टीला तोंड दिलं. जरी का वधस्तंभावर जाण्यापूर्वी त्या गेतसेमेनी बागेमध्ये तो म्हणतो आहे, त्याची परीक्षा होत आहे, हे दुःख कसं सहन करणार आहे. देवा, हा प्याला जर टळल्या जात असेल तर टळू दे, पण माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेनुसार ते होण्यासाठी. त्याला सुद्धा माहित आहे की हा प्याला किती कष्टाचा आहे, किती त्रासाचा आहे, पण ते होऊ देत आहे. आणि म्हणूनच तो प्याला प्रभू येशू ख्रिस्ताने प्यालेला आहे. तो सर्व वधस्तंभ त्याने वाहून नेलेला आहे. वधस्तंभातून मार्ग स्थापन करून दिलेला आहे. कुठेही म्हणजे अविरत काम करून निम आरामी म्हणजे कुठल्याच प्रकारचा आराम न घेता जो आहे काम करत राहिला किंवा वधस्तंभावर तो गेला. आणि त्यामुळेच आजचे आम्ही विश्वासणारे थेट स्वर्ग आम्ही गाठू शकतो, जिथे अनंत काळचा विसावा किंवा अनंत काळचा आराम आम्हाला मिळतो. देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचं सिंहासन, त्याच्या बाजूला प्रभू येशूचं सिंहासन आणि त्याच्या बाजूला आम्ही तिथे वस्ती करणार आहोत. त्या सिंहासनावर, त्या आरामदायी ठिकाणामध्ये आम्ही अनंत काळसाठी राहणार आहोत. आणि हे जे काही वधस्तंभ आहेत, 50 मैलाचा प्रवास किंवा उतार शाळेमध्ये जागा नव्हती आणि म्हणूनच गवानी परिस्थिती आहे. गवानीचे जे वधस्तंभ आहे हे तात्पुरते आम्हासाठी आहे. पण हे आज ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही वर्षभरामध्ये जरी वर्षभर साजरा करतो तरी ते आज आम्हाला या गोष्टीची आठवण करून देत आहे. देव आम्हाला तयार करत आहे त्या मुकुटासाठी, त्या सिंहासनासाठी, जो या धावेवर धावल्याने जो मुकुट आम्हाला मिळणार आहे, त्या मुकुटाची तो आठवण करून देत आहे की तो आम्हाला मिळणार आहे, ते सिंहासन आम्हाला मिळणार आहे. मरियेच्या प्रसवा अवस्थेमध्ये असताना तिला कुठल्याच प्रकारचा शारीरिक आराम, विश्राम नव्हता. कष्ट होते, प्रवास होता आणि गवाणीसारखी कठीण खडतड परिस्थिती होती. पण देवाने आम्हासाठी सर्व वधस्तंभावर सर्व गोष्टीची पूर्तता करून आम्हासाठी सर्व काही सोयीचं आणि हलकं असं केलेलं आहे. सर्व मार्ग आम्हासाठी स्थापन करून दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि त्या मार्गामधून आम्ही जेव्हा चालतो आपला वधस्तंभ उचलून, कारण तेव्हा आम्हाला सर्व काही सोयीस्कर होते. आणि त्या डेस्टिनेशनमध्ये, त्या अंतिम ध्येय जेव्हा आम्ही पूर्ण करतो तेव्हा आम्हासाठी मुकुट त्याने राखून ठेवलेलं आहे. सर्व अभिवचन देवाने त्याच्या वचनामध्ये आमच्यासाठी, आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी लिहून ठेवलेले आहे. अनंत काळचा आराम तो देण्याचं हे त्याचं अभिवचन आहे. दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा आम्ही बघण्याचा प्रयत्न करूयात. मत्तई 1:21 आणि 23 वाचा ब्रदर, कारण लूक आणि मत्तई मध्येच ख्रिस्त जन्मोत्सवाबद्दलचं वर्णन केलेलं आहे. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारेल.
पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र पसवेल व त्याला इम्मानुएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव असा आहे. तिला पुत्र होईल, त्याचं नाव येशू ठेव. तोच प्रजेला तारण. येशू हा तारणारा आहे. येशू हा जगाचा तारणारा आहे. आणि कुमारी गर्भवती होईल आणि तिला ती पुत्र प्रसवेल, त्याचं नाव इम्मॅन्युएल ठेव. इम्मॅन्युएल या नावाचा अर्थ आम्हा सानिध्य देव. तारणारा जन्माला येणार होता प्रभू येशूच्या द्वारे, मरियेद्वारे. आणि तो साधा सुद्धा तारणारा तो साधा सुद्धा एक बालक नव्हता, तर तो तारणारा होता, सोडवणारा होता. त्या परिस्थितीमध्ये ज्या काही अडचणीमधून, त्रासदीमधून ते लोक जात होते, त्या सर्वांचं निराकरण करणारा, सर्व प्रश्नाचं उत्तर देणारा, सर्व परिस्थितीमधून, बिकट परिस्थितीतून सोडवणारा, तारण देणारा, मुक्ती देणारा, मोकळं करणारा असा तो होता. एवढी मोठी गोष्ट त्याच्याबद्दल भविष्यवाणीच्या द्वारे त्या मरियेपर्यंत लूकमध्ये गाब्रिएल देवदूताच्या द्वारे प्रत्यक्ष सांगण्यात आली होती आणि मत्तयमध्ये दृष्टांताद्वारा तिला सांगण्यात आलेलं होतं. आणि तो काय करणार हे सांगण्यात आलं. आणि तद्वतद हेही सांगण्यात आलं की तो इम्मॅन्युएल म्हणजे तो देव आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो देवा समान आहे, तो प्रत्यक्ष देव आहे आणि त्याची वस्ती तुम्हा लोकांसोबत अनंत काळासाठी होणार आहे. आणि हे एवढा मोठा संदेश, एवढा मोठा शब्द, एवढी मोठी सुवार्ता आता तिच्यापर्यंत आलेली आहे. तिची अवस्था काय आहे? तिची अवस्था ती अजूनही जे आहे कुठल्या तरी संभ्रमामध्ये आहे, ती कुठल्या तरी गैरसमजामध्ये आहे, ती कुठल्या तरी पूर्वाग्रहामध्ये आहे. पूर्वाग्रह म्हणजे काहीतरी पहिलेच योग्य किंवा अयोग्य हे तो स्वतःच मनुष्य ठरवतो आणि हेच योग्य आहे असा पूर्वाग्रह धरून ती आहे. पण तिचा पूर्वाग्रह धरण्यामध्ये एक कारण आहे आणि ते आम्हाला लूकच्या पहिल्या अध्यायामध्ये बघायला मिळते. का तिने तसा हेका किंवा का तिने तसा एक थोडाफार विश्वास ठेवला होता, का तिचा तसा समज झाला होता, का तिची अशी धारणा झाली होती, याचंही बायबल उलगडा करतो. ज्या मनुष्याबद्दल तिथे वक्तव्य केलेलं आहे, जखऱ्या हा याजक होता आणि जखरा आणि अलिशेबा हे योहान जो योहानाचे हे दोघंही माता पिता होते. तो याजक होता. जवळच असणाऱ्या मंदिरामध्ये तो याजक देवाची सेवा करत होता आणि ते दोघेही पती पत्नी होते. आणि ज्या ठिकाणी मरिया राहत होती त्या ठिकाणापासून जवळच त्यांचं गाव होतं, म्हणजे शेजारच्या गावात ते राहणारे होते. त्याच्या बाबतीत लूक पहिल्या अध्यायामध्ये जे काही घडलं, त्यानंतर मरियेच्या बाबतीत गाब्रिएल देवदूताने त्या जखर्याला येऊन दर्शन दिलं आणि जे काही त्याच्याशी तो प्रसंग झालेला आहे, त्याच गाब्रिएल देवदूताने 6 महिन्यानंतर मरियेला दर्शन दिलं आणि दृष्टांतामध्ये तिला या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सर्व गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. परिस्थिती पुन्हा रिपीट होत आहे आणि म्हणूनच स्वर्गदूत जेव्हा येतो, आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाबद्दल म्हणतो आणि ख्रिस्त जन्मोत्सवाच्या वेळी सुद्धा स्वर्गदूतांनी मोठा आनंद केला. स्वर्गदूतांनी ही मोठी सुवार्ता, मोठ्या आनंदाची सुवार्ता त्या मेंढपाळांना सांगितली आणि मेंढपाळांनी ती सुवार्ता अनेक लोकांना जाऊन सांगितली. आणि मागी लोक सुद्धा जी भविष्यवाणी झाली होती की राजा येणार आहे दाविदाच्या नगरामध्ये, आणि म्हणून मग असा तारा त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्या ताराच्या दिशेने ते जात बेथेलहेमामध्ये त्या गव्हाणीमध्ये ठेवलेल्या बाळाचं ते दर्शन देतात आणि तो राजा आहे म्हणून आपली अभिभावना, आपली अभिव्यक्ती जे आहे ते व्यक्त करतात, त्याची आराधना करतायत. त्या सर्व बहुमूल्य वस्तू, सोने, ऊद आणि गंधरस देऊन ते व्यक्त करतायत. त्याच्या मागे वचन सुद्धा तसंच सांगते. आणि देवाचा कल असा होता, पण मरियेचा दृष्टिकोन काय होता? मरियेचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. ती देवाची जर वार्ता, देवाची बातमी हे या दूताने माझ्यापर्यंत आणलेली आहे, मग हा चमत्कार का होत नाही आहे?
चमत्काराबद्दलची धारणा, चमत्काराबद्दलची अपेक्षा, काहीतरी प्रत्यक्ष ठोस पुरावा या क्षणी इथे झालेला असला पाहिजे, या अपेक्षेमध्ये ती होती, या धारणेमध्ये ती होती. आणि हाच पूर्वाग्रह किंवा हाच गैरसमज जो आहे तिचा झालेला आहे. आणि का झालेला आहे? कारण नुकतंच 6 महिन्या अगोदर एक प्रकरण त्या जवळच्या गावामध्ये जखऱ्याच्या बाबतीत झालं आहे, याची बातमी तिला होती. ते घडलेलं आहे आणि म्हणून ते घडलं. त्याला दूताचं दर्शन झालं आणि तो त्या ठिकाणी मुका झाला, कारण अविश्वास ठेवला. याचं चिन्ह आम्हास दे. कदाचित त्याने कसं होईल म्हटलं असतं तर परिस्थिती कदाचित वेगळी झाली असती, त्याच्यावर भाष्य करणे अयोग्य आहे. पण तो मुका झाला आणि मग लोकांनी समजलं की ओ, याला देवाचं दर्शन झालं आहे. कारण तो आता देवाच्या मंदिरामध्ये वेदीजवळ काम करत होता आणि आता मुका झाला. तेव्हा तर बोलत होता आणि आता मुका झालेला आहे. दूतांचं जेव्हा दर्शन होते तेव्हा काहीतरी अशी परिस्थिती घडते, काहीतरी चमत्कार घडतो. दृश्य स्वरूपात काहीतरी ठोस पुरावा, ठोस चिन्ह मिळत असते, या धारणेमध्ये ती होती. आणि तिचं समजणं काही एवढं वावगं नाही. नुकतंच 6 महिन्या अगोदर ते जखऱ्याच्या बाबतीत झालं होतं. आणि म्हणून हाच पूर्वाग्रह जो आहे, हा जो समज आहे, ही धारणा आहे, हाच वधस्तंभ आहे तिच्या बाबतीत. गर्भ प्रसवा अवस्थेच्या दशेला ती आली असताना सुद्धा अशा प्रकारचा समज तिच्या मनामध्ये होता. हाच तो वधस्तंभ आहे. मग देवदूत जे ही वाणी घेऊन आला, तर मग चमत्कार का नाहीत असा मरियेचा समजच या ठिकाणी एक वधस्तंभाच्या रूपामध्ये आम्हाला बघायला मिळतो. कारण त्याच्या जोडीला अजून काही कारणं तिच्या जवळ होती. जर इमॅन्युएल सोबत आहे, जर त्याच्याबद्दल जो संदेश तिच्यापर्यंत आला होता तो इमॅन्युएल आहे, देवाची वस्ती, देवाचं सानिध्य आम्हा संगती राहणार आहे. मग तो जर इमॅन्युएल सोबत आहे तर आम्हाला मिस्रातून नासरेतातून बेथेल हेमामध्ये का पळावे लागत आहे? हे सर्व होत होतं त्यांच्या बाबतीत. ते दोघंही जण त्या बाळाला पोटात असताना घेऊन इकडचा तिकडचा प्रवास करत होते, खडतर प्रवास करत होते. देव जर मनुष्याच्या संगतीशिवाय माझ्या पोटामध्ये हा गर्भ ठेवू शकतो, हे गर्भ ठेवणं मनुष्याच्या संगतीशिवाय जो स्वतःमध्ये एक मोठा चमत्कार आहे, जर देव हे करू शकतो तर मग त्या बाळाची रक्षा का करू शकत नाही? का त्याला घेऊन आम्हाला लपावं लागत आहे, इकडून तिकडे प्रवास करावं लागत आहे? हाही दृष्टिकोन तिचा होता, ही भावना तिच्या मनामध्ये होती. आणि अशाच संभ्रमाने, अशाच भयाच्या भावनेमध्ये ती होती. आणि म्हणूनच हा तिचा गैरसमज होताना दिसत आहे. आणि तिचा गोड गैरसमज ती भावना ही की देवदूत तर आहे पण चमत्काराशिवाय आहे. देवदूत आहे पण चमत्काराशिवाय. ती ठोस प्रमाण किंवा काहीतरी चमत्काराची अपेक्षा ती त्या ठिकाणी करत होती. काय हे तिलाच माहिती. वचन त्याची स्पष्टता सांगत नाही. आम्ही सुद्धा विश्वासणारे लोक जे आहे अशाच गोड संभ्रमात, गोड गैरसमजामध्ये आम्ही राहतो. आजचे बरेच विश्वासी आम्ही बघतो प्रॉफेसीच्या मागे धावतात. वचन जे स्वतः देवाचे 8,500 वचन जे आहे या बायबलमधले, हे आम्हाला पदोपदी दर रविवारीच नाही, जेव्हा जेव्हा आम्ही वाचतो ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. जे सर्व भ्रामक कल्पना, स्वतःच्या गोष्टी, समजुती जे आहेत, त्या चुकीच्या कल्पना, भावना आम्हामधून ते वचन दूर करत असतात. पण ही चमत्काराची अपेक्षा आहे. तरी पण आम्ही प्रॉफेसीच्या मागे धावतो, एखाद्या प्रॉफिटच्या मागे धावत असतो. वचनावर नाही ठेवत, वचनावर आम्ही पाहिजे तसा विश्वास दर्शवत नाही. देवाचा जो मनुष्य आला होता त्याच्यावर तिने विश्वास ठेवला नाही. तो तर गाब्रिएल देवदूत होता आणि तो तर देवाच्या सानिध्यामध्ये राहणारा मनुष्य होता. तो सर्व काही देव जो करतो ते सर्व काही करू शकत होता. आणि ही सुवार्ता आलेली असताना त्या सुवार्तेला तिने चमत्कार व्हावं ही अपेक्षा ती करत आहे. अशा धारणेमध्ये ती जगत आहे. पण आज म्हणून प्रियानो, देवदूत चमत्कार करत नाही, हा मरियेसाठी जो आहे त्या ठिकाणी वधस्तंभ आहे.
जरी का ख्रिस्त जन्मोत्सवाची ती वेळ आहे, जन्म त्याचा होत आहे, गर्भधारणा तिला झालेली आहे, प्रसवावस्थेच्या जवळ ती आलेली आहे, पण देवदूताने चमत्कार करावं ही धारणा ती मनात बाळगून आहे. आज आम्हा विश्वासणाऱ्यासाठी येशूने त्याच वधस्तंभावर सर्वात मोठा चमत्कार केलेला आहे. देवाचं वचन हेही सांगते की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हे सर्व 8,500 वचन जे आम्हामध्ये देवाने ठेवलेले आहे, आजच्या आमच्या विश्वासणाऱ्यांसाठी हे फार अजूनही प्रतिदिवशी मार्गदर्शन आम्हास करतात आणि मार्गदर्शनामुळे आम्हाला कुठल्या चमत्काराची गरज नाही. देव आम्हा सानिध्य असावं, कारण हीच मोठी सुवार्ता तिच्यापर्यंत आली होती. आजही ती सुवार्ता तेवढीच सार्थ आहे आम्हासाठी. ख्रिस्त जन्मोत्सव सुद्धा तेवढाच शाश्वत आहे, तात्विक आहे, अजूनही तेवढाच जिवंत आहे, कारण वचन कधी बदलत नाही आणि वचन देणारा देव सुद्धा कधी बदलत नाही. तो विश्वसनीय आहे, तेवढंच सार्थ आहे, तेवढंच अप्रोप्रिएट आहे. देवाने आज आम्हामध्ये वस्ती केलेली आहे. वधस्तंभावरचं ते अद्भुत कृत्य जे देवाने केलं त्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. तो आम्हासाठी वधस्तंभावर मारला गेला, तो पुरला गेला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि वर स्वर्गात घेतला गेला आणि जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. ही आम्हासाठी देण्यात आलेली, आजच्या लोकांसाठी, आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी देण्यात आलेली सुवार्ता. आम्ही या सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे, पण त्या सुवार्तेचा उल्लेख सुद्धा या सुवार्तेमध्ये आहे. तेवढीच तात्विक आहे, तेवढीच जिवंत आहे, जशीच्या तशी आहे. देव काही कधी बदलत नाही, तो स्वतःही बदलत नाही आणि त्याचे स्वतःचे वचनही तो बदलत नाही. आणि म्हणून स्वतः देव जो आहे शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. देवाची वस्ती आम्हामध्ये आज देवाच्या जिवंत वचनाद्वारा होत आहे. त्या वचनाद्वारा होणाऱ्या मार्गदर्शनाद्वारे देव आम्हाला चालवत असतो. आज आम्हाला, आजच्या विश्वासणाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या चमत्काराची आम्ही अपेक्षा धरू नये. देव जर आम्हा संगती आहे, आम्हा सोबत आहे, इमॅन्युअल देव, तर चमत्कार आपोआप होत जातात. प्रेज द लॉर्ड. चमत्कार आपोआप होत जातात. चमत्कार करणाऱ्या चमत्कारी बाबांकडे किंवा कुठल्याही भविष्यवक्त्याकडे स्पेशली त्याच गोष्टीची अपेक्षा ठेवून, ते गैरसमजूत ठेवून, कुठल्याही प्रकारचं पूर्वाग्रह ठेवून, कुठल्याही प्रकारची धारणा ठेवून आम्ही जाऊ नये. वचन ऐकायसाठी जात असेल त्या भावनेने, त्या विचाराने, तर ती एक चांगली गोष्ट होऊ शकते. पण आम्ही चुकीच्या भावनेने, देव आम्हासाठी काहीतरी शब्द बोले, देव आमच्यासाठी चमत्कार करे, नाही तो चांगला आहे, तो चांगलं बोलतो, तो चांगलं देवाचं वचन सांगतो, तो देवाचा शब्द आम्हासाठी घेऊन येतो, हे मात्र चुकीचे गैरसमज आहे. आणि आजच्या आमच्या विश्वासणाऱ्यांमध्ये हे घडू नये असं हा तो वधस्तंभ आहे. तो तेव्हाच्या मरियेच्या काळातला वधस्तंभ आजच्या काळामध्ये राहू नये, कारण स्टोरी तेव्हाची तेव्हाच संपलेली आहे. जो देव म्हणतो पहा पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, तो त्या वधस्तंभावर मारल्या गेला आणि तो पुरल्या गेला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. पुनरुत्थान हा मोठा चमत्कार जो आहे देवाने वधस्तंभावरच केलेला आहे आणि त्या वधस्तंभाद्वाराच जो आहे हा मोठा चमत्कार जो आहे आम्हाला मिळालेला आहे. रोम 8:32 मध्ये देव म्हणतो की देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला सुद्धा सोडलं नाही, तर त्याने त्याला वधस्तंभावर दिले आणि वधस्तंभावर देवाने अनंत काळासाठी आपलं सानिध्य, आपली वस्ती आम्हामध्ये केलेली आहे. आता कुठल्याही प्रकारचं मरण आम्हामध्ये नाही, तर पुनरुत्थानाद्वारे त्याने त्याचं सार्वकालिक जीवन, अनंत काळाचं जीवन आम्हाला दिलेला आहे. आणि हा मोठा आशीर्वाद, हा मोठा चमत्कार देवाने आम्हासाठी, आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी केलेला आहे. देव आम्हाला असा वधस्तंभ दाखवत आहे ज्यामध्ये पुनरुत्थान आहे, पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला दाखवत आहे. मरियेला तसा भ्रामक वधस्तंभ दिसत होता, आम्हाला असा वधस्तंभ दिसला पाहिजे. आज आम्ही जर ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करतो तर आम्ही असा वधस्तंभ बघावा, तेव्हा खऱ्या रीतीने आम्ही
ख्रिस्त जन्मोत्सव वर्षभर साजरा करू शकतो. अदरवाईज 25 तारीख तर गेली आहे, म्हणजे आता ख्रिस्त जन्मोत्सवाला काही अर्थ राहिलेला नाही. म्हणून देव या सर्व त्याचं मार्गदर्शन त्याच्या जीवनी वचनामधून देव सर्व चुकीच्या धारणा, विचार, गैरसमज आम्हामधून दूर करत आहे आणि त्याच्या वचनाचा, सत्य म्हटलेल्या त्याच्या वचनाचा प्रकाश तो आम्हावर पाडत आहे आणि त्याच्या वचनाच्या प्रकाशाने आमच्या जीवनामधल्या सर्व अशा अंधकारमय भ्रामक समजुती, कल्पना, विचार तो काढून टाकत आहे आणि प्रकाशाची प्रजा आम्हाला बनवून तो प्रकाशामध्ये आम्हाला चालवत आहे. हे देवाचं कार्य देव आजच्या या दिवसामधून आम्हामधून करून घेत आहे. देवाची स्तुती हो. चौथा आणि शेवटचा मुद्दा, लूक 2:11 वाचा ब्रदर. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरात जो पुत्र जन्मलेला आहे, जे बाळ जन्मलेला आहे, तो ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे, म्हणजेच तो तारणारा आहे. ही मोठी सुवार्ता त्या ठिकाणी वचनामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि पुढे जाऊन तो 8, 9, 10 जेव्हा आम्ही वाचतो, हीच सुवार्ता घेऊन जाऊन सांगण्यासाठी स्वर्गदूत मेंढपाळांना सांगत आहे आणि मेंढपाळांद्वारा ही सुवार्ता सर्व लोकांपर्यंत जावी. अशी का जावी, तर ही एक सर्व लोकांसाठी हा मोठ्या आनंदाची वार्ता आहे आणि जर सर्व लोकांना या वार्तेद्वारे आनंद मिळणार आहे तर मग ही खचितच सर्व लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणूनच 11व्या वचनानुसार तो कोण आहे, तो ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे, तो तारणारा आहे, ही वार्ता सर्व जगामध्ये सृष्टीच्या अंतापर्यंत ही गेली पाहिजे. असं वक्तव्य या वचनामध्ये करताना दिसत आहे. बरोबर आहे का नाही हो? कारण मोठा आनंद, तो तारणारा आहे, तो ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे, ही एक खचितच फार मोठी बाब आहे. म्हणून आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव जो आहे साजरा करतो आणि आम्ही प्रतिदिवशी तो साजरा करत राहिलं पाहिजे, कारण मोठा आनंद आम्हाला त्या सुवार्तेमधून, त्या वचनामधून प्राप्त होत आहे. आणि स्वर्गदूत सुद्धा या कामासाठी लागले आहे, मेंढपाळ सुद्धा या कामासाठी त्या काळामध्ये जे आहे 2025 वर्षा अगोदर लागलेले आहे. आणि आज तुम्ही आम्ही देवाचे ते मेंढपाळ, तुम्ही आम्ही देवाचे ते जे दूत आहोत, ज्यांना स्वतःची इच्छा आहे, ते आज आम्ही ही सुवार्ता घेऊन जाण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणूनच जसं ख्रिसमस म्हटलं की सर्व पृथ्वीवर आनंद झालेला आणि त्यावेळेसुद्धा त्या काळामध्ये सुद्धा मोठा आनंद झालेला आहे. आज आम्ही सर्व पृथ्वीवर हा ख्रिसमस जो आहे साजरा केला जातो. दुसरे लोकसुद्धा, विधर्मी लोकसुद्धा फार उत्सवाने त्यांच्या विश्वासाप्रमाणे, त्यांच्या ऐपतीप्रमाणे, आणि आम्ही विश्वासणारे लोक सुद्धा आमच्या ऐपतीप्रमाणे आम्हाजवळ जे रिसोर्सेस आहे, आम्हाला जे आणि जसं माहीत आहे त्यानुसार आम्ही हा ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असतो. आमची ऐपती, आमची माहिती, आम्हाला ख्रिस्त जन्मोत्सव कसा आणि काय आहे, जे आणि जशी आणि जेवढी इन्फॉर्मेशन आम्हाजवळ आहे त्यानुसार, त्या रिसोर्सेस, पैसे पण लागतात जन्मोत्सव साजरा करायला भौतिक रीतीने, तर त्या सर्व ऐपतीनुसार आम्ही साजरा करत असतो. आणि आजही जी देवाची भविष्यवाणी तेव्हा 2025 वर्ष अगोदर आली, त्याची परिपूर्ती होताना आजच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला दिसत आहे. पण मोठा आनंदाची सुवार्ता आली आहे, मोठा आनंद आहे. तर जर तो मोठा आनंद आहे तर तो मोठा आनंद त्या प्रमाणामध्ये किंवा त्या प्रोपोर्शनेटमध्ये साजरा होत आहे काय? म्हणूनच हा चौथा वधस्तंभ जो आहे, मोठा आनंद तर आहे, उत्सव कुठे आहे किंवा जल्लोष कुठे आहे? मोठा आनंद तर आहे, जल्लोष कुठे आहे? त्यावेळीच्या काळात स्वर्गदूतांद्वारा जी वार्ता, एक मोठा आनंद त्यांना झाला होता. हो, आणि त्या कृतीप्रमाणे ते जे मागी लोक आहेत, ज्ञानी लोक जे आहेत, त्या बाळाला, त्या राजाला
हे सर्व काही देऊन त्याची आराधना त्यांनी केली, हे सर्व नमूद केलं, आम्ही वाचलेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे की मोठा आनंद जर आहे सुवार्तेद्वारे जर आला आहे तर तिथे उत्सव आणि जल्लोष हा झालाच पाहिजे. तो प्रभू आहे, सुवार्ता ऐकावी, तो ख्रिस्त आहे, तो तारणारा आहे, तो प्रभू आहे. जर प्रभू आहे तर प्रभूचं एक्झॉल्टेशन कुठं, प्रभूची महिमा कुठे आहे, महिमा आणि गौरव हे कुठे आहे, आणि देवाची महिमा, देवाचं गौरव हे कसं व्यक्त केल्या जाते, हे हर्षो आणि उल्हासामध्ये, आनंद मनामध्ये राहू शकतो, तो व्यक्त करू शकतो. आनंद जेव्हा आम्ही एक डान्स करून किंवा हल्लागुल्ला करून जेव्हा व्यक्त करतो तर तशा रीतीने व्यक्त करणं जे आहे मोठ्या हर्ष आनंदामध्ये व्यक्त करणं आहे. म्हणजे हर्षोल्लास किंवा उत्सवासारखं आनंद साजरा करणं हे जे आहे हे आनंदाची दुसरी पायरी आहे. आणि देव सुद्धा या सुवार्थ जेव्हा आम्हापर्यंत आली त्या काळामध्ये तेव्हा तसंच करावं म्हणून सांगत आहे. मोठा आनंद तर आहे, उत्सव कुठे आहे, जल्लोष कुठे आहे, देवाची स्तुती हो. जर तो प्रभू आहे, जर तो येशू आहे, तारणारा आहे, ख्रिस्त आहे, तर एक्झॉल्टेशन, त्याची महिमा, त्याला उंच करणं तर झालंच पाहिजे. अशाही परिस्थितीमध्ये कुठले वधस्तंभ दिसतात. आता येशू बाळ जन्मलेला आहे आणि आता 8वा दिवस आहे. 8व्या दिवशी काय होते तर 8व्या दिवशी शुद्धीकरण झाल्यानंतर समर्पणासाठी जे आहे त्या बाळाला मंदिरामध्ये आणण्याची ही वेळ आहे. आता ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा 8वा दिवस आहे. आतापर्यंत कदाचित 9 महिने झाले आहेत. 9 महिन्याच्या काळामध्ये किती हाल अपेष्टा तिने सहन केल्या, कशा कशा भावनेमध्ये ती होती हे आता आम्ही बघितलं आहे वचनातून. आता 8व्या दिवशी काय होते ते बघूया. लूक 2:34 आणि 2:35. लूक 2:34 आणि 2:35 वचनं आम्हासाठी काय करतात. या दोन्ही वचनामध्ये देव परमेश्वर हा ख्रिस्त जन्मोत्सवाच्या काळामध्ये, जन्माच्या काळामध्ये, आता जन्म होऊन 8वा दिवस सुद्धा झालाय, गर्भावस्था गेली, प्रसवावस्था गेली आणि 8वा दिवस सुद्धा आलेला आहे. आता सुद्धा जे आहे वधस्तंभाचं दर्शन तिला देत आहे. तिचा वधस्तंभ, त्या मरियेचा वधस्तंभ आता काय आहे, परिस्थिती काय. 8व्या दिवशी समर्पणासाठी बाळाला घेऊन ते दोघेही, योसेफ आणि मरिया, त्या मंदिरामध्ये जातात. तेव्हा तिथे तो शिमोन याजक त्या ठिकाणी असतो, मंदिरामध्ये सेवा करणारा, आणि तो सुद्धा इस्रायलच्या तारणाची, स्वतःच्या तारणाची वाट बघत होता. अशी खूप सारे वचन लिहिले, तुम्ही घरी गेल्यावर बघा. तारणाची वाट तो बघत होता. आणि जेव्हा हे लोक तिथे येऊन गेले तर याजक लोकांच्या पाळीनुसार, म्हणजे त्यांचा क्रम ठरलेला असायचा. कदाचित त्या दिवशी त्याचा टर्न होता की नाही की असं वचनात सांगितलेलं नाही, पण तो अचानक त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि येशू बाळाचं समर्पण वेदीवर मंदिरामध्ये होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो सर्व काही अर्पण होत असताना तो त्या मरियेला काय म्हणतो, वाचा 34 वचन. शिमोनाने त्यास आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात बहुतांचे पतन व उत्थान यासाठी आणि ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी याला ठेविले आहे. आणखी पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवात तरवार भोसकून जाईल. बस. तर ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला ठेवलेले आहे. चिन्ह, पुन्हा एकदा वधस्तंभ तिला तो शिमोन याजक जो आहे दाखवून देत आहे. वधस्तंभ हे चिन्ह आहे, ज्या वधस्तंभावर जे आहे, ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील. आपल्या बाळाबद्दल, आपल्या लेकराबद्दल कोणी काही चुकीचं किंवा विरुद्ध बोललं, ज्याच्याबद्दल तिला सर्व इन्फॉर्मेशन आहे की हा
पवित्र देवाचा पुत्र आहे, हा ख्रिस्त आहे, हा तारणारा आहे, हा अनंत काळासाठी तुझ्यासोबत आणि आणि सर्व लोकांसोबत राहणारा आहे. ह्या सर्व गोष्टीचं इन्फॉर्मेशन तिला असताना, माहिती तिला असताना, आता हा याजक तिला हा का सांगत आहे, अनेकांचं पतन होण्यासाठी, राष्ट्रांवर उठण्यासाठी, आणि याच्या विरुद्ध लोक बोलतील. आपल्या मुलाबद्दल एखाद्या मातेला कोणी विरोधी बोललेलं आवडेल का? कोणालाच ते आवडणार नाही, कोणालाच आवडणार नाही. आणि म्हणून हा वधस्तंभ आहे, तिला न आवडणारा, तिच्या लेकरा विषयी विरुद्ध बोलल्या जात आहे, असं ते चिन्ह होत आहे. येशूचा जन्मच एक चिन्ह दाखल होण्यासाठी, येशूचा जन्मच एक चिन्ह दाखल होण्यासाठी झालेला होता, आणि देवाच्या उद्धाराची योजनेची पूर्तता त्या वधस्तंभावर करावी म्हणून झालेला होता. या वधस्तंभावर जाणे हे त्याला अगत्याचे होते, हे वचन आम्हाला शिकवते. आणि म्हणूनच वधस्तंभ हे विश्वासणाऱ्यांसाठी अजूनही किती ॲप्रोप्रिएट किंवा किती सार्थ चिन्ह आहे. त्याच्यावर दुःख सहन, त्याच्यावर बलिदान, त्याच्यावर अर्पण आणि अर्पणच होते. अर्पणाचं ते प्रतीक आहे म्हणून ते सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जाणून तिला बरे वाटले असेल का? मरियेची अवस्था काय झालेली असेल? आत्ताच या 9 महिन्याच्या काळात जेव्हा तो पोटामध्ये होता, नाना गोष्टीमधून ती गेलेली होती, संभ्रमातून गेलेली होती, त्रासामधून गेलेली होती. तो प्रवास, ते बाळ झालं तर तिला ठेवायला जागा नव्हती, चांगली जागा नव्हती, आराम नव्हता या सर्व काळामध्ये, 9 महिन्याच्या काळामध्ये. आणि आता ही प्रॉफेसी किंवा हा शब्द तिच्यासाठी याला चिन्ह दाखल होईल. आणि हे सर्व त्याच्या विरुद्ध लोक बोलल्या जातील, आणि वधस्तंभावर काय होईल याची सुद्धा जाणीव तिला याच्यातून देण्यात आलेली होती. का वचन या ठिकाणी सांगत आहे? याच्या अगोदर जो उल्लेख केला की 400 वर्षाच्या काळामध्ये परमेश्वर काहीच कुठल्या संदेशाशी, कुठल्या राजाशी, कुठल्या शास्त्यांशी देव बोलला नव्हता. पण आता पहिल्यांदा 400 ते 420 वर्षानंतर पहिल्यांदा त्या याजकाद्वारे देव ख्रिस्त जन्माच्या वेळेस किंवा त्याच्या समर्पणाच्या वेळेस पहिल्यांदा बोलत आहे. एकीकडे वधस्तंभ आहे, पण प्रभू येशूच्या जन्माद्वारे सर्व वाटा मोकळ्या होत आहे. शांततेचा काळ, देव बोलत नव्हता, मूक समय तो होता. पण आता देवाचं बोलणं, देवाचं संगती, मनुष्याशी संगती करणं, कारण तो इमॅन्युअल होता, म्हणून आता हे संगती करणं आता शक्य झालेलं आहे. आणि तेव्हापासून देव तुम्हा आम्हा सोबत वस्ती तो करतो, तुम्हा आम्हा सोबत राहतो, कारण तो जिवंत आहे. कारण वधस्तंभावर त्याने सर्व उद्धाराचं कार्य पूर्ण केलेलं आहे. आता तो वधस्तंभावर नाही तर तो पुनरुत्थित झालेला आहे. म्हणून आजही त्याचं रिकामी कबर ह्या गोष्टीची ग्वाही देत आहे. ही मोठी साक्ष आहे. कबर रिकामी आहे. कबर त्याला सामावून घेऊ शकली नाही, तर तो त्यामधूनही उठला आणि वर स्वर्गात घेतल्या गेलेला आहे, आणि पुन्हा तो येणार आहे. तो जिवंत आहे. हे या गोष्टीचं प्रतीक आहे. म्हणून वधस्तंभ हे एक चिन्ह दाखल आम्हाला देण्यात आलेलं आहे. आम्ही कदाचित क्रॉस घालू नका या गोष्टीमध्ये आम्ही जाऊ नये, पण वधस्तंभ किंवा ते क्रूसखांब किती सार्थ आहे हे वचन मात्र आम्हाला या ठिकाणी शिकवत आहे. आणि पहिल्यांदा देवाशी बोलणं, देवाशी एकीकरण होताना आम्हाला 420 किंवा 400 वर्षानंतर होताना आम्ही या वचनातून बघत आलेलो आहे. मग जेव्हा हा शिमोन याजक मरियेशी असा बोलत आहे, तर त्याच्या बोलण्याद्वारे तिला कसं वाटलं असेल? तिच्याजवळ तर मोठ्या आनंदाची सुवार्त आहे, पण उत्सव नव्हता. अजूनही जल्लोष करायला तिच्याजवळ काही कारण नव्हतं, उत्सव नव्हता. ही तिची परिस्थिती होती. पुढे जाऊन मत्तई 2:16 ते 18 याच्यामध्ये त्या काळामध्ये काय घडत होतं, तर वचन आम्हाला सांगते की हेरोद राजा जो होता त्याने आपल्या सैनिकांना, आपल्या प्रांतातील लोकांना 2 ते 2.5 वर्षापर्यंतचे जे नवजात बालक आहेत जन्मल्यापासून त्या सर्वांची कत्तल करा. आणि हे त्याच काळात घडत आहे. का करा कत्तल?
तर कोणीतरी तो जो येणार आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येणार आहे, तो ख्रिस्त येणार आहे, तो मसिया या लोकांच्या तारणासाठी, उद्धारासाठी येणार आहे, तर त्याला लहान वयामध्येच संपवावं, म्हणजे पुढे काही राहणार नाही, या भावनेने तो काम करत आहे. एका अवैध इल्लीगल मुलासाठी हजारोची कत्तल, हजारो लेकरांची कत्तल त्या ठिकाणी होत आहे. आणि मरिया याचा अनुभव घेत आहे. मरिया हे बघत आहे, तिच्या कानावर हे पडत आहे, कारण त्याच काळामध्ये हे सर्व घडत होतं. तिला कसं वाटलं असेल. इकडे हा याजक जो आहे त्याने सुद्धा वधस्तंभ कसं चिन्ह आहे हे सुद्धा त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि 2:16 मध्ये आम्हाला हे सुद्धा बघायला तिकडे राजाने ते फरमान काढलं आहे. आणि मग ती आई म्हणून तिची काय अवस्था झालेली असेल, कसे ते वधस्तंभाचा सामना, कशा त्या बोचणाऱ्या क्रूसाचा सामना ती करत असेल, तिची भावनिक अवस्था काय झाली असेल याची कल्पना आम्ही करू शकतो. कदाचित त्या बाकी ज्यांचे बालकं मारल्या गेलेत त्या आयांना कदाचित असं वाटत असेल की काय या एकीसाठी, आणि जिचा बालक, जिच्या पोटामधून जो बालक या जगामध्ये आलेला आहे तो ऐवद आहे, अशा बऱ्याच धारणामधून ती आलेली स्त्री आहे. पण त्या एकीसाठी आणि एका ऐवध बालकासाठी म्हणजे प्रभू येशूसाठी आज हजारो वैध लेकराची, लीगल लेकरांची कत्तल होत आहे. आणि हा विचार खचितच कुठल्याही भल्या माणसाला आनंद देणारा नाही. हा वधस्तंभच आहे, हा टोचणाराच आहे, हा बोचणाराच आहे. आणि मरियेची कशी भावना झाली असेल, किती दुर्दैवी पण तिच्या वाट्याला आलेलं असेल, हा आम्ही विचार करू शकतो. आणि पुन्हा तिच्या दुर्दैवीपणाचा किंवा तिच्या अभागीपणाचा कळस तेव्हा होतो जेव्हा वधस्तंभावर येशू आहे. आणि वधस्तंभावर येशू असताना त्या मरियेची सोपवणूक जो आहे तो योहानाच्या हातामध्ये करून देत आहे. तेव्हा तर हाईट झाली आहे दुःखाची आणि अशा सर्व गोष्टीची, अभागीपणाची, दुर्दैवीपणाची हाईट काय जर झालेली आहे, तर येशू तिला म्हणतो, येशू वधस्तंभावर मारल्या जात आहे. आणि त्या सर्व मरिया मग्दलिना आणि त्या अन्य स्त्रिया त्या ठिकाणी चक्क समोर वधस्तंभाच्या समोर उभ्या आहेत, त्या रडत आहेत. आणि हे सर्व चित्र उघड्या डोळ्याने ती पाहत आहे. तिची आंतरिक भावना, तिची मानसिक भावना कशी झाली असेल याचा आम्ही विचार करू शकतो. पण येशू त्या ठिकाणी म्हणत आहे, येशू त्या ठिकाणी म्हणताय की येशू त्या ठिकाणी तिची काय परिस्थिती झाली असेल याचा तो विचार करतो. आणि म्हणून तो योहानाच्या हातामध्ये तिची सोपवणूक करत असताना म्हणतो, त्या 7 वचनामधला एक उद्गार जो आहे, बाई हा बघ तुझा पुत्र. तिचा वैद्य पुत्र जो आहे, लीगल पुत्र, आता तर या जगामधून जात आहे. तो मरणाच्या घडीला येऊन पोहोचलेला आहे. पण तशाही अवस्थेत आपल्या आईची काळजी त्याला आहे. आणि तिची सोपवणूक एका योहानाच्या हातामध्ये तो करत आहे. आणि तो त्यावेळेस तो म्हणत आहे की बाई पहा हा तुझा पुत्र. हा आहे जन्मोत्सवामधला वधस्तंभ. आणि मग हे जे दृश्य डोळ्यासमोर असताना 2:35 मध्ये जे आम्ही वाचलेलं आहे, त्या शिमोनाची जी भविष्यवाणी आहे, जी ती बाळाच्या समर्पणाच्या वेळेस करते, त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल, कारण तुला या प्रसंगातून जावं लागणार आहे. स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या पुत्राला मरताना बघावं लागणार आहे. हीच ती तलवार होती, हाच तो वधस्तंभ होता जे तिने प्रत्यक्ष बघितलेला आहे. त्याचा सामना तिला करावं लागलेला आहे. आणि म्हणून वधस्तंभ जे आहे हे एक सार्थ चिन्ह आहे. आणि
पण देवाची स्तुती हे सर्व होत असताना दुःख दुःख दुःख, जरी का मोठ्या आनंदाची सुवार्ता त्यांच्या कानावर आलेली आहे, दूतांच्या कानावर, लोकांच्या कानावर आलेली आहे, पण असं काही कारणच नाही आहे की तो आनंद व्यक्त करावा. सगळीकडे दुःख दुःख, भोसकून जाणाऱ्या तलवारीप्रमाणे ज्या वधस्तंभ आणि वधस्तंभ दिसत आहेत. देवाची स्तुती मरियेच्या काळात झालं, मरियेच्या बाबतीत झालं, पण देवाने त्याच वधस्तंभाची तरतूद जे आहे आजच्या आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी कशी केलेली आहे. कारण देवाचं वचन कधीच खाली जात नाही. मग जर त्या ठिकाणी मोठा आनंद आहे आणि कुठल्याच प्रकारचा उत्सव किंवा जल्लोष नाही आहे, कलसेकराचं पत्र 2:15 आम्हा सांगते की सर्व सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन प्रभू येशूने वधस्तंभावर केलेले आहे आपल्या स्वतःच्या बलिदानाद्वारे. वधस्तंभ तोच आहे, वधस्तंभ तिथेच आहे. प्रभू येशू मात्र आता जो एकेकाळी बाळ आहे, जन्मोत्सवामधला तो बाळ आहे, तो आता तो बाळ नाही राहिलेला आहे. तो देवाच्या योजनेच्या पूर्ततेसाठी त्याच वधस्तंभावर तो मेमना, तो कोकरू झालेला आहे. आणि देवाचा उद्देश आमच्यासाठी काय असा, समस्त मनुष्य जातीसाठी, त्यांच्या तारणासाठी, पापापासून त्यांची मुक्ती व्हावी, ज्या गोष्टीसाठी तो आनंद करण्याची वार्ता त्यांच्या कानापर्यंत आलेली आहे, तो उद्देश तो पूर्ण करत आहे. आणि तो उद्देश पूर्ण करताना काय चुपचाप त्याने हे बलिदान आपलं स्वतःचं नाही केलं, तर त्याने तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. तो केवळ त्या ठिकाणी मेलेलाच नाही, तर तिसऱ्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. एक मेलेला व्यक्ती कुठल्याच प्रकारचा जल्लोष, कुठल्याच प्रकारचा उत्सव करू शकत नाही आहे. सैतानाच्या विरोधाच्या ज्या ज्या योजना आहे त्या सर्व विफल त्याने केलेला आहे. त्याला वाटलं की आता सर्व संपलं या वधस्तंभावर, पण नाही, वधस्तंभाच्या पुढे आणि वधस्तंभावरच मोठा जल्लोष त्याने साजरा केला आहे. मरणातून जीवनात तो पार जाऊन त्या सुवार्तेची परिपूर्ती जी आहे त्याने आम्हासाठी त्याच वधस्तंभावर केली आहे. जो वधस्तंभ जन्माच्या काळामध्ये त्या मरियेसाठी किंवा त्या काळातल्या लोकांसाठी जे आहे, हा काही उत्सवाचं कारण नव्हतं किंवा जल्लोषाचं कारण नव्हतं, पण आज हे वचन आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी मोठ्या जयोत्सवाचं, ख्रिस्ताच्या विजयाचं आणि उत्सवाचं उघड उघड प्रदर्शन केलं. आणि म्हणून प्रभू येशूचं हे कृत्य, प्रभू येशूचं पुनरुत्थान, प्रभू येशूचं वधस्तंभावरील अद्भुत कृत्य हे आमच्यासाठी केवळ एक सुवार्ता नाही आहे, मोठ्या आनंदाची सुवार्ता नाही आहे, तो हा मोठा जय उत्सव आहे. म्हणून जर आम्ही जन्मोत्सव वर्षभर का साजरा केला पाहिजे, तर त्यामध्ये असा जल्लोष, अशा उत्सवाने भरलेला ख्रिस्ताचा विजय आहे जो प्रतिदिवशी आम्हाला साजरा करायचा आहे. अशा उद्देशाने भरलेला हा वधस्तंभ आहे जन्मोत्सवात सुद्धा. म्हणून आम्हाला हा जल्लोष किंवा हा उत्सव प्रतिदिवशी साजरा करायचा आहे, कारण ही त्याच्या विजयाची गाथा आहे. आणि हा विजय आम्ही प्रतिदिवशी साजरा केला पाहिजे. त्याचा पुनरुत्थान जो आहे तो आम्ही प्रतिदिवशी साजरा केला पाहिजे. वचनामध्ये देव आम्हाला सांगतो, तो वधस्तंभावर जात असताना जेव्हा आपली सोपवणूक त्याने त्या योहानाच्या हातामध्ये करून दिली, आज देवाने हा जल्लोष आम्ही आमच्या जीवनामधून एक विश्वासणारे म्हणून कायम ठेवावा म्हणून त्याने तेवढंच केलं नाही. तो मेल्या गेल्यानंतर सुद्धा तो म्हणत आहे, पहा मी जातो, पण माझे जाणे तुमच्या हिताचे आहे. मी जातो आणि तुम्हासाठी सहाय्यक असा कैवारी आत्मा पाठवतो. वधस्तंभावर त्याने विजय साजरा केला. विजय साजरा करायसाठी शक्ती, सामर्थ्य, संयम, धीर पाहिजे. कारण तुम्हा विरुद्ध तर सर्व छळ कपट आणि सर्व काही तुमची अवहेलना त्या ठिकाणी होत आहे. वधस्तंभाचं एक स्वरूप असं असताना सुद्धा वधस्तंभाचं दुसरं रूप जे आहे, एक विजयाचं रूप म्हणून ख्रिस्त आम्हाला प्रगट करत आहे. आणि
तो केवळ मोठा आनंद नाही, तर तो जल्लोषाचं कारण झालं आहे. कारण विजय त्याद्वारे आम्हाला दिला आलेला आहे. आता मरणाची सत्ता आम्हावर नाही आणि यासाठी आम्हाला सहाय्य पाहिजे. आम्ही पुन्हा अशा दुःखा कष्टाच्या भावनेमुळे आम्ही मध्येच कुठे अडकून जाऊ. आम्हाला मोठा आनंद दिलाय. आम्ही कदाचित त्या आमच्या भावनेमध्ये दुःखामध्ये राहून आम्ही हा मोठा आनंद साजरा करू नये, म्हणून आम्हासाठी एक सहाय्यक दिलाय. मरियेची तरतूद, मरियेची सोपवणूक जसा प्रभू येशू ख्रिस्त योहानाकडे करून देतो आणि बाई हा तुझा पुत्र म्हणत आहे, तशीच आमची सोपवणूक देवाने पवित्र आत्मा अजून एक सहाय्यक म्हणून देऊन तो आमची करून देत आहे. यासाठी की आज त्या पवित्र आत्म्याच्या द्वारा त्याचं सामर्थ्य आम्हास द्यावं आणि त्याची ही विजयाची गाथा, ही मोठी साक्ष सृष्टीच्या अंतापर्यंत आम्ही जाऊन सांगावं. हा उद्देश जो आहे हा तो आम्हामधून आजच्या आमच्या विश्वासणाऱ्यामधून पूर्ण करत आहे. आणि हाच आम्हासाठी जल्लोष आहे. हा आम्हासाठी खरा ख्रिस्त जन्मो उत्सव आहे, जो जल्लोषाने आम्ही अशा रीतीने साजरा केला पाहिजे. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला दिला की त्या आत्म्याच्या प्रेरणे सामर्थ्याने ज्याप्रमाणे ते स्वर्ग दूत जे आहे त्या ज्ञानी लोकांप्रमाणे आपल्या राजाचं गौरव, स्तुतिस्तवन, प्रार्थना, त्याची महिमा करत आहेत, त्याच देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही आजचे विश्वासणारे या लोक या नात्याने त्याच अंतकरणाने आम्ही देवाचं गौरव, देवाची महिमा, देवाची सेवा जे आहे सृष्टीच्या अंतापर्यंत आम्ही केले पाहिजे. कारण पहा, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, तर युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा सांगते आहे. तिकडे सांगण्यात आलं की इम्मानुएल, तुम्हा सानिध्य देव, ही सुवार्ता आली होती. इकडे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा आम्हाला म्हणत आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा सांगते आहे. तुम्हावर पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ प्राप्त होईल. आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने हे करू शकत नाही, याची जाणीव प्रभू येशूला आहे. मरियेच्या बाबतीत सुद्धा ती जाणीव प्रभू येशूला होती आणि म्हणून तिचीही तरतूद करून दिली आणि आमच्यासाठी पण तरतूद तो प्रभू येशूने करून दिली की आम्हासाठी पवित्र आत्मा दिला. तो आम्हासाठी सहाय्यक आहे आणि तो जो आहे त्याच्या हातामध्ये आम्ही आहोत. तो त्रैक्य देवामधला एक देव परमेश्वर आहे. तो देवाच्या वतीने आम्हासाठी मध्यस्थी करतो आणि आम्हाला प्रभू येशूने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, आमच्या देवाची आम्हाप्रतीची जी इच्छा आहे त्या सर्व गोष्टीचं स्मरण आज आम्हाला देत आहे प्रतिदिवशी या सर्व वचनाद्वारे. जेव्हा म्हणून आम्ही एक दुसऱ्यांना भेटतो, म्हणून तो हा ख्रिस्त जन्मोत्सव अशा रीतीने हर्षो उल्हासामध्ये आम्हाला साजरा करायचा आहे. केवळ मोठा आनंद आहे असं मानून त्याच्यामध्ये शांत राहायचं नाही आहे, ग्लूमी राहायचं नाही आहे, तर तो हर्षो उल्हास आमच्या जीवनामधून फळारूपास आला पाहिजे, ते दिसलं पाहिजे, ते व्यक्त झालं पाहिजे. याच्यासाठी देव त्याचा सहाय्यक आत्मा आम्हाला दिलेला आहे आणि ते सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. देवाची स्तुती हो. हालेलुया. देवाची योजना तो पूर्ण करण्यासाठी देव सदैव सामर्थ्य आहे.